वाघ आणि सिंह यांना कधी शिकार करताना बघितलंय का? ते अतिशय दबक्या पावलांनी येतात आणि क्षणात आपल्या शिकारीवर झडप घालतात. असाच एक आजार दबक्या पावलाने आपल्यामध्ये पसरत आहे आणि आपल्याला त्याची कल्पना देखील नाही. आपण कायमच ब्लड प्रेशर, डायबेटीज, हार्ट डिसीजेस याबद्दल बोलत असतो, पण तितकाच एक गंभीर आजार दिवसेंदिवस आपल्यामध्ये वाढत चाललेला आहे आणि तो आहे फॅटी लिव्हर. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की फॅटी लिव्हर म्हणजे नक्की काय आहे आणि त्याच्याकडे लक्ष देणं इतकं गरजेचं काय आहे. पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. फॅटी लिव्हरचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. 3 मधल्या एका व्यक्तीला फॅटी लिव्हर आहे असं दिसून आलेलं आहे, पण तरी देखील त्याच्याकडे तितकंसं लक्ष दिलं हे जात नाही. बऱ्याच वेळेला मेंदूच्या संबंधित किंवा हृदयाच्या संबंधित आजारांकडे आपण अतिशय गांभीर्याने बघतो, पण आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव हा तितकाच महत्वाचा आहे हे आपण कधी कधी विसरून जातो. लिव्हर हा शरीरातला एक लार्जेस्ट ऑर्गन आहे आणि आपल्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. जेव्हा आपल्याला कावीळ होते त्यावेळेला आपल्याला आपल्या शरीरातलं लिव्हरचं अस्तित्व जाणवायला लागतं आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे याकडे आपण लक्ष देतो. पण फक्त ह्यासाठीच नाही, म्हणजे शरीरातल्या टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी असंच नाही, तर लिव्हर आपल्या शरीरामध्ये 100हून अधिक जास्त फंक्शन्स हे करत असतो. आपल्या शरीरामध्ये त्याची कार्यही चालू असतात. सगळ्यात महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे टॉक्झिन शरीराबाहेर टाकणं. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या शरीरामध्ये जे काही टॉक्झिन्स तयार होतात ते बाहेर टाकण्यासाठी लिव्हर आपल्याला मदत करत असतो. दुसरं महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे आपल्याला पचनासाठी गरजेचं असणारं जे बाईल आहे ते बाईल तयार करण्यासाठी आपल्याला लिव्हर मदत करतं. आपण जे काही खातो त्याच्यामध्ये जे काही कर्बोदक असतात, प्रथिनं असतात, म्हणजेच प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट आहे, हे आपल्या शरीराला योग्य अशा फॉर्ममध्ये रूपांतरण करण्याचं म्हणजेच त्याचं मेटाबॉलिझम करण्याचं काम हे लिव्हर करत असतं. जेव्हा आपल्याला लागतं तेव्हा आपलं रक्त आहे ते काही वेळाने थांबलं जातं, गोठलं जातं. ते यासाठी गरजेचे जे क्लॉटिंग फॅक्टर आहे ते क्लॉटिंग फॅक्टर हे लिव्हरमध्ये तयार होत असतात. आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी जी काही ऊर्जा लागते, एनर्जी लागते, ती स्टोअर करण्याचं म्हणजेच ग्लायकोजन स्टोअर करण्याचं काम देखील लिव्हरमध्येच होत असतं. तसंच व्हिटॅमिन ए, डी, ई, के, व्हिटॅमिन B12 यासारखे जे महत्वाचे आणि गरजेचे व्हिटॅमिन्स आहेत ते देखील लिव्हरमध्ये स्टोअर केले जातात. या व्यतिरिक्त देखील लिव्हरची आपल्या शरीरामध्ये अनेक कामही चालू असतात. अनेक एन्झाईम्स तयार करणं, हार्मोन्स तयार करणं, कोलेस्ट्रॉल तयार करण्यासाठी मदत करणं, अशी अनेक कामं लिव्हरची आपल्या शरीरामध्येही चालू असतात. आणि म्हणूनच लिव्हरच्या कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालत नाही. आणि सध्या जे प्रमाण वाढतंय ते म्हणजे फॅटी लिव्हरचं. फॅटी लिव्हरचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. एक आहे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि दुसरं आहे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे त्यांचं अल्कोहोल कन्झम्पशन खूप जास्त आहे, अशामुळे त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हरचे चेंजेस दिसून येतात. आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे ज्यांचं अल्कोहोल कन्झम्पशन अजिबातच नाहीये किंवा खूप कमी प्रमाणामध्ये आहे, तरी देखील त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हरचे चेंजेस दिसून येतात. फॅटी लिव्हर म्हणजे नक्की काय, तर लिव्हरवर फॅट सेल्सचा एक थर जमा होतो, म्हणजेच लिव्हरच्या सरफेसवर फॅट जमा होतं, फॅट डिपॉझिशन व्हायला लागतं आणि मग त्याला फॅटी लिव्हर असं म्हटलं जातं. फॅटी लिव्हर आहे हे तुम्हाला कसं कळणार, तर हा एक सायलेंट डिसीज आहे. म्हणजे याच्या सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच वेळेची कोणतीही लक्षणं तुम्हाला दिसून येत नाहीत. तुम्ही कुठली तरी वार्षिक तपासणीच्या वेळेला किंवा दुसऱ्या कुठल्या कारणासाठी तरी तुम्ही तपासणी करायला जाता आणि त्यावेळेला तुम्हाला असं लक्षात येतं की तुम्हाला फॅटी लिव्हर आहे. याच्यासाठी ब्लड टेस्ट किंवा सोनोग्राफी केली जाते. ब्लड टेस्ट मध्ये तुमची कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे असं तुम्हाला दिसून येईल. तर कधी कधी जर तुम्हाला फॅटी लिव्हर हे ग्रेड 2 किंवा ग्रेड 3 असेल तर अशा वेळेला लिव्हरशी रिलेटेड जे काही ब्लड टेस्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस दिसून येतात. सोनोग्राफी बऱ्याच वेळेला पोटामध्ये दुखतं, किडनी स्टोनमुळे किंवा मासिक पाळीशी रिलेटेड काहीतरी तक्रारी आहेत, अशा कारणासाठी सोनोग्राफी केली जाते आणि मग लक्षात येतं की तुम्हाला फॅटी लिव्हर आहे. अशा वेळेला सोनोग्राफीमध्ये फॅट डिपॉझिशन लिव्हरमध्ये दिसून येतं आणि फॅटी लिव्हर डिसीज असं सोनोग्राफीमध्ये लिहिलेलं तुम्हाला दिसून येईल. फॅटी लिव्हरची काही लक्षणं दिसतात का, तर बऱ्याच वेळेला याची काही लक्षणं दिसून येत नाहीत. पण काही जणांना सतत थकवा जाणवणं किंवा पोटाच्या उजव्या साईडला वारंवार दुखत राहणं, मध्ये दुखत राहणं हे लक्षण जाणवतं.
जर ग्रेड 2 किंवा ग्रेड 3 मध्ये फॅटी लिव्हर असेल तर भूक न लागणं, मळमळ होणं, कावळीची जी काही लक्षणं आहेत ती जाणवणं, लागल्यानंतर लगेचच रक्तस्राव होणं ही लक्षणं देखील दिसू शकतात. फॅटी लिव्हर साठी ज्या तपासण्या आहेत त्या कोणी करणं गरजेचं आहे, तर जर तुमचं वजन जास्त असेल, जर तुम्ही ओव्हरवेट किंवा ओबेसिटी क्लासमध्ये असाल, तुम्हाला डायबेटीस आहे, तुमचं ब्लड प्रेशर जास्त आहे किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे किंवा तुम्हाला स्टेरॉइड सारखी औषधं आहेत ती जास्त काळापर्यंत सुरू आहेत, तर अशा व्यक्तींनी ब्लड टेस्ट किंवा सोनोग्राफी केल्यानंतर त्यांना फॅटी लिव्हर आहे की नाही हे त्यांना समजू शकतं. जर फॅटी लिव्हरची कुठलीही लक्षणं जाणवत नाहीत तर याच्याकडे एवढं गांभीर्याने बघणं का गरजेचं आहे, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे लिव्हर हा आपला अतिशय महत्वाचा अवयव आहे. आपल्या शरीरातले 100हून अधिक फंक्शनचे लिव्हर हे करत असतो, त्यामुळे अर्थातच आपल्याला त्याच्याकडे गांभीर्याने बघणं हे गरजेचं आहे. फॅटी लिव्हर डिसीज हा एक ग्रेडनुसार किंवा स्टेजेसनुसार त्याची हे वाढत जातात. पहिल्या स्टेजला सिंपल फॅटी लिव्हर असतं, म्हणजे तुमच्या लिव्हरवर फक्त एक फॅटचा किंवा चरबीचा एक थर जमा होतो. या स्टेजमध्ये बऱ्याच वेळेला कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. तुमच्या ब्लड टेस्टमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसून येतं किंवा सोनोग्राफीमध्ये तुम्हाला फॅटी लिव्हर हे दिसू शकतं. दुसऱ्या स्टेजमध्ये जर पहिल्या स्टेजकडे लक्ष दिलं गेलं नाही तर दुसऱ्या स्टेजमध्ये हे लिव्हरवर फॅट डिपॉझिशन झाल्यामुळे तिथे इन्फ्लमेशन तयार होतं. लिव्हरच्या आतल्या भागाला सेल्सना सूज यायला सुरुवात होते. तिसऱ्या स्टेजमध्ये फायब्रोसिस होतं, म्हणजेच काय, जर ह्या लिव्हरच्या ज्या पेशी आहेत त्या इन्फ्लमेशन झाल्यामुळे, सूज आल्यामुळे त्या घट्ट व्हायला लागतात. जखम झाल्यानंतर ज्या ठिकाणी कसा स्कार तयार होतो त्या पद्धतीनेच लिव्हरच्या पेशी या फायब्रॉस्ट होतात, स्कार टिश्यूज मध्ये कन्व्हर्ट होतात. आणि शेवटची स्टेज येते जी म्हणजे लिव्हर सिरोसिसची स्टेज. ही अतिशय गंभीर मानली जाते. यामध्ये तुमच्या लिव्हरच्या बऱ्याचशा पेशी आहेत त्या काम करणं या बंद करतात. म्हणूनच पहिल्या स्टेजलाच, म्हणजेच तुम्हाला जेव्हा फॅटी लिव्हर हे डायग्नोस्ड होईल त्या स्टेजला जर तुम्ही लक्ष दिलं गेलं तर तुम्हाला पुढच्या स्टेजेसमध्ये जाण्यापासून वाचता येईल. आता तुम्हाला असाही प्रश्न मनामध्ये आला असेल की ह्या एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाण्यासाठी किती वेळ लागतो, तर हे अवलंबून आहे की तुम्हाला बाकीचे काही आजार आहेत का, जसं की तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का, डायबेटीस आहेत का, तुम्हाला कुठली स्टेरॉइड सारखी औषधं चालू आहेत का, आणि तुमचं लाईफस्टाईल हे कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. कधी कधी ह्या स्टेजेस इतक्या पटापट पुढे जातात की आपल्या लक्षात देखील येत नाही, आणि म्हणूनच पहिली स्टेज माहिती असतानाच लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. अनेकदा रिपोर्ट बघितल्यानंतर डॉक्टर सांगतात की तुम्हाला फॅटी लिव्हर आहे, तेव्हा बरेच जण असं म्हणतात की 3-4 वर्ष झाले माझ्या सोनोग्राफीमध्ये ते दिसतच आहे. पण 3-4 वर्ष तुम्हाला कुठलाही त्रास होत नाहीये याचा अर्थ असा होत नाही की तुमच्या लिव्हरमध्ये बदल होत नाही आहे. अनेक वेळा ह्या स्टेजेस नंतर पटापट पुढे जायला लागतात. मग त्यावेळेला मात्र काही करणं हे अवघड होऊन जातं. म्हणून जर तुम्हाला लक्षात आलं आहे की तुम्हाला फॅटी लिव्हर आहे तर तुमच्या सोनोग्राफीमध्ये जर ते दाखवत आहे तर त्यासाठी वेळीच तुम्हाला उपाययोजना करणं हे गरजेचं आहे. जर ते स्टेजेस पुढे गेल्या तर लिव्हरच्या पेशी आहेत त्या काम करणं हे बंद करतात, ते चांगल्या प्रकारे काम करू शकत नाहीत आणि मग त्याचे गंभीर परिणाम हे आपल्या शरीरावर व्हायला लागतात. आणि चांगली गोष्ट अशी आहे, जर तुम्हाला सिंपल फॅटी लिव्हर आहे, म्हणजे तुमचा फॅटी लिव्हर हा ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 मध्ये आहे, तर तुम्ही थोडेसे बदल करून तुमचा फॅटी लिव्हर आहे तो रिव्हर्स करू शकता. तुमचं लिव्हर आहे ते पहिल्यासारखं चांगलं कामही करू शकतं. आणि यासाठीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही फॅटी लिव्हर रिव्हर्स कशा पद्धतीने करू शकता, त्यासाठी तुम्हाला काय काय बदल करणं हे गरजेचं आहे. तुम्हाला आजची माहिती आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.